नमस्कार. आज आपण आर्य अष्टांगिक मार्गातील 6वा मार्ग म्हणजेच सम्यक व्यायाम याबद्दल जाणून घेऊया. सम्यक व्यायाम म्हणजे योग्य प्रयत्न होय. मनाला योग्य अशी सवय लावणे, योग्य मार्गाने मनाला वळवणे, योग्य मार्गानेच मन गेले पाहिजे असा सतत प्रयत्न करणे म्हणजेच सम्यक व्यायाम होय. सर्व मानवी दुःखाचे मूळ हे मनच आहे. या मनातच विविध विकार, संस्कार, संवेदना घर करून असतात. मनच शरीराला सगळीकडे धावायला लावते. मनाला सर्व सुखद संवेदनांची सवय जडलेली असते. मनोवृत्तीतच दुःखाची बीजे अंकुरतात. म्हणूनच प्रयत्नपूर्वक मनाला योग्य दिशेने वळवण्याचा सदैव प्रयत्न करीत राहिले पाहिजे. यालाच सम्यक व्यायाम असे म्हणतात. व्यायाम म्हणजे दंड बैठका घेणे नाही. सम्यक व्यायाम म्हणजे मनातील वाईट विचार काढून टाकण्याचा प्रयत्न करणे, चांगले विचार मनात आणणे, चांगले विचार येऊ देणे, वाईट विचार मनात न आणणे, वाईट विचार मनात येऊ न देणे, चांगले विचार मनात सतत कायम ठेवणे, जे चांगले गुण आहेत ते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणे, मनाला योग्य व चांगला विचार करण्यास शिकवणे, सवय लावणे, मनाला सदैव जागृतपणे नियंत्रित करणे, मन भटकल्यास परत योग्य ठिकाणी आणणे याला सम्यक व्यायाम म्हणतात. चित्ताची निर्मलता, एकाग्रता टिकून ठेवण्यासाठी सम्यक व्यायाम अत्यंत आवश्यक आहेत. अर्थातच सम्यक व्यायाम म्हणजे आपल्या मनाला प्रशिक्षण देण्यासाठी करावयाचे योग्य प्रयत्न होय. व्यक्तीने आपल्या चंचल व ओढाळ मनाला नियंत्रित ठेवून त्याला शिस्त लावावी. मन भलतीकडे जाणार नाही. मनामध्ये अनिती, कामवासना किंवा वाईट विचार उद्भवणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. आपल्या मनात असलेल्या सद्गुणाची वाढ करणे व नसलेले दुर्गुण जवळ येणार नाहीत याची काळजी घेणे, ह्याच प्रयत्नांना सम्यक व्यायाम असे म्हणतात. सतत योग्य प्रयत्न केल्यास दृढ मनोनिग्रहाने लागट दुर्गुण किंवा व्यसनांचा त्याग करणे शक्य आहे. सद्धर्माबद्दल श्रद्धा निर्माण होण्यासाठी सम्यक व्यायामाची आवश्यकता असते. तर अशा प्रकारे आपण सम्यक व्यायाम याबद्दल जाणून घेतले आहे. याआधी पण आपण आर्य अष्टांगिक मार्गातील आधीचे 5 मार्ग जाणून घेतले आहेत. ते सुद्धा आपण ऐकू शकता. धन्यवाद.